हजारो वर्ष जुना शिलालेख, प्रचंड ऊर्जेने भरलेला किनारा आणि एक मंदिर जे 17व्या जमिनीवरून उखडलं गेलं पण प्रत्येक वेळी पुन्हा उभं राहिलं. सोमनाथ मंदिर ही कथा अकल्पित वास्तविक इतिहास आहे का? नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात मिस्टेरियस मराठी आणि आज आपण भारतातील सर्वात प्राचीन, शक्तिशाली आणि नष्ट न होणारा मंदिर म्हणजे सोमनाथ याचा मागचा खरा इतिहास आणि रहस्य हे जाणून घेणार आहोत. तर भारतीय ग्रंथानुसार सोमनाथचं पहिलं मंदिर हे चंद्रदेव सोम यांनी बांधलेलं होतं. का? तर कारण त्यांच्यावरती क्षयरोगासारखा श्राप आलेला होता. त्यांना सूर्य, वायू आणि पाण्याची शक्ती एकत्रित असलेली जागा हवी होती. त्या शोधात त्यांना अरब समुद्राच्या किनाऱ्यावरील प्रभास क्षेत्र मिळालं. इथलं शिवलिंग हे स्वयंभू म्हणजे स्वतः निर्माण झालेलं मानलं जातं. आता याचे पुरावे काय? तर स्कंद पुराणामध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे. प्रभास क्षेत्र हे तीर्थांच्या 12 मुख्य नोड्सपैकी एक आहे. चंद्राने इथे तपस्या केलेल्याचे शिलालेख सुद्धा आहेत. हे दर्शवतं की सोमनाथ फक्त मंदिर नाही तर ऊर्जा केंद्र आहे. आता सोमनाथ मंदिराजवळ सलग 1500 वर्षात 17 मोठे हल्ले झाले. महमूद गजनी सन 1025 म्हणजेच मंदिरातील 20 टन सोनं लुटलं गेलं आणि शिवलिंग फोडण्याचा सुद्धा प्रयत्न केला गेला. त्यानंतर खलजी, भाव औरंगजेब प्रत्येकाने मंदिर हे जमिनीवरून गायब करण्याचा प्रयत्न केला. पण मंदिर हे प्रत्येक वेळेला उभंच राहिलं, कारण काळानुसार मंदिराची दिशा, वास्तू आणि रचना ही काही बदललेली नाही. लोकांचा मंदिरावरील श्रद्धा इतकी सक्षम आहे की त्यांनी ते पुन्हा पुन्हा बांधलं. आणि आणखी आश्चर्य म्हणजे प्रत्येक वेळी मंदिर कितीही तोडलं तरी शिवलिंग हे कधीच नष्ट न झाल्याचं पुरावे दाखवत नाहीत. हे इतिहासासाठी खूप मोठं गूढ आहे. सोमनाथ मंदिराचं सर्वात मोठं रहस्य काय? तर तेजो रेखा म्हणजे लाईट लाईन टू अंटार्क्टिका. सोमनाथ मंदिराच्या गर्भगृहासमोरून एक अदृश्य सरळ रेषा निघते जी थेट अंटार्क्टिकापर्यंत जाते. या रेषेवर कोणतेही भूखंड, टेकडी किंवा बेट हे काहीच नाही आहे. सरळ समुद्र आणि पाणीच पाणी आहे. अशी भौगोलिक समांतरता कुठल्याच मंदिरात नसते. भारताच्या जिओमॅग्नेटिक नकाशानुसार सोमनाथ जिथे आहे तिथे पृथ्वीची चुंबकीय शक्ती ही सर्वात स्थिर आहे. म्हणूनच ध्यान, तपस्या, मंत्र याचा इथे प्रभाव पडतो. त्यानंतर काही शास्त्रज्ञ म्हणतात की क्वार्ट्ज क्रिस्टल एनर्जी ही शिवलिंगामध्ये असू शकते, कारण शिवलिंग पाणी स्पर्श न करताही ओलाच राहतो. आता ब्रिटिश काळात अनेकांनी मंदिर पाडण्याचा प्रयत्न केला, पण सरदार पटेल यांनी 1947 मंदिर पुनर्बांधणीचा निर्णय घेतला. त्यावेळी भारताचे पंतप्रधान नेहरू यांना हा निर्णय आवडलेला नव्हता, पण पटेल ठाम होते. सोमनाथ फक्त मंदिर नाही तर भारताच्या आत्म्याचं प्रतीक आहे. सोमनाथात एक असा लोखंडाचा स्तंभ होता की त्यावर गंज लागत नसे, त्यात चुंबकीय ऊर्जा होती. परदेशी आक्रमणांनाही तो हटवला गेला. याच स्तंभावरून ती तेजो रेखा निघते असंही मानलं जातं. आजचं हे मंदिर 1951 पुन्हा बांधलं गेलेलं आहे, पण मंदिराचा गर्भगृह जिथे आहे तो शतकानुशतक तसाच आहे. शिवलिंगाची जागासुद्धा बदललेली नाही, म्हणून त्याची ऊर्जा आजही प्रखर जाणवते. सोमनाथ मंदिर हे फक्त इतिहास नाही तर भारताच्या अटल श्रद्धेचं, धैर्याचं आणि अद्भुत वास्तुशास्त्राचं प्रतीक आहे. ते तोडलं जाऊ शकतं पण नष्ट हे कधीच होऊ शकत नाही. तुम्हाला काय वाटतं? हे मंदिर खरंच एका दैवी शक्तीने संरक्षित आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.